नमस्कार पब्लिक, भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपलं यूट्यूब चॅनल म्हणजे आज नवीन व्हिडिओ आपण चालू करणार आहे. आजपासून आपली जर्नी म्हणजेच दिवाळीचे 4-5 दिवस अगोदर. तर काहीच बसल्या बसल्या मला आठवण आली की नाही का दिवाळीवर एखादा ब्लॉग वगैरे काढावा. तर काहीच टेरेसवर माळं वगैरे टाकायची होती. तर म्हणले बघा आम्ही मशीन वगैरे अडकवली. तर काहीच कसं आहे, आमचं दिवाळी आली ह्या भावावर बघा पतंग वितंग घेऊन आलाय. माळ टाकता टाकता ओढवायची म्हणतोय. तर काहीच दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय किती मजा करतोय आम्ही. हे बघा 1000ची माळ बी आणली दिवाळीची सोय जरा. इकडं 2 पाईप आहेत, कुठे गेले, इकडं 2 पाईप आहेत. शोल्डरिंग करता करता तुम्हाला दाखवतो काय करतोय मी. हे धर रे भाऊ, काही पाठवायचं तर सँडी तिथं घेऊ का 2 दिवसात तरी नाही. काहीच हे ना रजिस्टर नाव वेगळं झालं दिवाळीमध्ये नाही का. मागच्या दिवाळीत खूप तोडतोडी झाली, म्हणजेच दिवाळीच्या नंतर आम्ही माळा काढला नाही संक्रांतीपर्यंत. तर काही दोरे वगैरे खूप अडकलेले त्यामुळे रजिस्टर सगळ्याचे तुटले, ते जोडून बसले. तर काहीच सगळ्या माळाचे रजिस्टर आम्ही जोडले. नाव काढतो तेव्हा काहीच रजिस्टर सगळे जोडले, त्याची बी जोडले 2-3 दाखवतो. एक माळ ऑलरेडी एक माळ चांगली होती, त्यामुळं आता सगळे रजिस्टर झाले. म्हणजे रजिस्टर सगळे जॉईन केले. आता वरती जाऊ माळ वगैरे लावू, तुम्हाला दाखवतो ट्राय. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथं कसं आहे ना 2-3 माळा साईडला होत्या पडलेले, गुतडात लईच झालाय. भाऊ बघा मस्तपैकी पतंगीसारखा आट्टे मारतोय. जाऊया आता टेरेसवर, माळा वगैरे चेक करूया, मग एक सोडूया. माळा ऑलरेडी हे बघा चेक, त्याला काळ्या टेप लावले ते चेक माळा आहेत. त्याला चेक करायचे अजून. हे बघा हे आपलं मेन कनेक्शन, इथून आपल्याला माळा सोडायचे असं घेतलं आपण. असं टेप लावून घेतलं ह्याला, कारण की इथून जरा माळा चुकून निसटले तर माळा बंद पडू शकतात. जसं की आपण रजिस्टर जॉईन केलं तर त्यामुळे ते रजिस्टर ना लूज पडतं कधी कधी. असं आपण चिकट एकदम पॅक लावून घेतलं आहे. बघा ह्या सगळ्यांना लावलं आहे पॅक. हे बघा काय सगळे चेक करून घेऊ. हे बघा सगळ्या माळा चालू आहेत. हे फक्त व्हिडिओमध्ये फ्लिकर करतात हे एकदम, हे चालू आहेत माळा. तिथं बघा कन्नी बांधतोय, तिथं माझी झटापटी चालली. एक वेल्डिंग निघाली, मशीनला गरम व्हायची सोडली. का तडपडतोय रे तू. पतंग उडवली आहे. थांब ना 2 मिनटं. काहीच पतंग खूप लांब आहे, खूप. कुठे आहे मला पण दिसत ना आता. दिसतेत गाईज. 10x झूम केलं भाई पूर्ण. बासरे पतंग उडून पण झाला आहे, तरी बेचं काही पोट भरलं नाही. तर गाईज पण माळा टाकून घेऊ. ही पतंग पडली इथं, माळा टाकून घेऊ. हे आपलं मेन कनेक्शन. पहिलं आपण ह्याला वायर नीट म्हणजे ताणून एकदम नीट करू शिस्तीत. काय पूर्ण मांजा अडकवलं नाही पायात. बघा गाईज आपली गाडी खाली, समोरचा व्ह्यू बघा गाईज. हे येडं पतंग उडवते व झेंडा हा लिमिटच्या बाहेर पतंग उडवत होता, त्यामुळे मी याची पतंग हवेतनं सोडून दिली. म्हणजे ती पहिलीची पतंग नाही जी खूप हाईटला होती, ती आत्ता प्लॅस्टिक उडवत होता. बघा इथं एकच पतंग होती, पुढे गेली. हे पण इथं पतंग रोसला येते. जाऊ दे भाऊ थोडं थंड हो. बाबा टिल्लो. गाईज आपण माळा सोडूया खाली लेवलमध्ये. चल रे भाऊ. करायला ना 1 2 4 5 माळा आहेत. हाय गाईज, रोम रोम भाइयों. मी 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 अशी माळ सोडली आहे. सो यू केला आहे. दुसऱ्या माळेचा यू करू परत.
तर गाईज या प्रकारे आपण माळा सोडली आहे. आता बघा ते कनेक्शन बी चालू आहे. आपल्या माळेचं फायनल लुक. सगळ्या माळा बघा चालू आहेत. सगळ्या माळा चालू आहेत बघा. इथं हे रजिस्टर ही माळ फक्त एक वेगळी आहे, त्याच्यामुळे थोडं हाय प्रॉब्लेम. ही छोटी पण आहे थोडी, कारण काय कसं आहे माहिती आहे का, या माळ्यामध्ये ना एक बल्ब बंद आहे, एक बल्ब चालू आहे, एक बल्ब बंद आहे, असं आहे. हे आमच्या बिल्डिंगचं फायनल लुक. रात्रीचा पण लुक अजून ॲड करतो, आताचं हे लुक आहे. तर गाईज आपल्या बिल्डिंगचं फायनल लुक आहे. एकदम मस्तपैकी बिल्डिंग टकाटक झाली आहे. गाईज लाईटिंग वगैरे सगळी झालेली आहे. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर गाईज जाता जाता एक गोष्ट सांगतो, माझ्या भावाने किल्ला आणला आहे. किल्ला आहे एकदम भारी. आणि सबस्क्राईब करा माझ्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. बस एवढंच सांगून मी माझे ब्लॉग संपवतो. बाय.